नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रेल मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे. तब्बल 11,127 पदांची ही एक मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी 19,900 ते 63,200 या 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठीत पेपर देण्याची सुवर्ण संधी उमेदवारांना या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत दिली जाणार आहे. मात्र यासाठी 14 जून 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. बाकी कोण अर्ज करू शकतं, कशा पद्धतीने अप्लाय करायचं, परीक्षा शुल्क किती असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF बघू शकता, भारत सरकारच्या रेल मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे. यामध्ये असिस्टंट लोको पायलट हे गट क वर्गाचं महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे. विशेष म्हणजे 11,127 पदांची ही मोठी भरती असणार आहे. यामध्ये RRB मुंबई मार्फत म्हणजे महाराष्ट्रात देखील जागा भरल्या जाणार आहे. विशेष म्हणजे मित्रांनो, मराठीत पेपर देण्याची सुवर्ण संधी तुम्हाला या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत दिली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. तसेच मित्रांनो, या संदर्भाचं शॉर्ट नोटिफिकेशन 21 मार्च 2026ला पब्लिश करण्यात आलं होतं आणि शॉर्ट नोटिफिकेशन आल्यानंतर लगेच आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा व्हिडिओ बनवला देखील गेला होता. मात्र आता सविस्तर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि 15 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये तुम्ही या पदांसाठी अर्ज देखील करू शकणार आहात. यामध्ये 16 जून 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरू शकणार आहे. फॉर्म भरतेवेळी जर उमेदवारांकडून काही चुका झाल्या तर 17 जून ते 26 जून 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला करेक्शन देखील करता येणार आहे. मात्र त्यासाठी करेक्शन चार्जेस द्यावी लागणार आहे. यासाठी फॉर्म भरतेवेळी कोणत्याही प्रकारच्या चुका उमेदवारांकडून होणार नाही याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे. असिस्टंट लोको पायलट म्हणजेच ELP हे गट क वर्गाचं पद या ठिकाणी भरलं जात आहे, ज्यासाठी 19,900 ते 63,200 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. यासाठी अर्थातच उमेदवारांचं वय 1 जुलै 2026 रोजी 18 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11,127 पदांची एक मोठी भरती आहे. तर जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी उमेदवारांना रेल मंत्रालयाच्या मार्फत या ठिकाणी दिली जाणार आहे. आता या पदांसाठी सर्वप्रथम तुम्ही भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं वय 18 ते 30च्या दरम्यान असायला हवं. मात्र यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी अतिरिक्त वयाची 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची अतिरिक्त सूट देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त ग्रुप C, ग्रुप Dचे कर्मचारी, विडोज, डायव्हर्स वुमेन अशाही उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त सूट या ठिकाणी पाहायला मिळते. यामध्ये एक्झामिनेशन फी म्हणजे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता. 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे. मात्र यामध्ये SC ST, एक्स सर्व्हिसमन, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटी आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचे जे उमेदवार आहे अशा उमेदवारांना मात्र 250 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे CBT एक एक्झाम दिल्यानंतर म्हणजे CBTची पहिली स्टेज तुम्ही दिल्यानंतर हे परीक्षा शुल्क तुम्हाला मागे देखील दिलं जाणार आहे. या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी संपूर्ण परीक्षा शुल्क तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. तर या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 400 रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांनी CBTची पहिली स्टेज दिल्यानंतर मागं देखील दिलं जाणार आहे. त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या पदांसाठी परीक्षा शुल्क भरायचं आहे. बाकी रिझर्वेशनचं काय प्रोव्हिजन असणार आहे ते देखील तुम्ही या PDF बघू शकता. आता रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजेच निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे. प्रत्येक उमेदवाराला कोणत्याही एकाच RRBमधनं ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर महाराष्ट्रासाठी मुंबई RRBमधनं तुम्ही ट्राय करू शकता. यामध्ये रिक्रुटमेंटच्या स्टेजेस कशा असणार आहे तर सर्वप्रथम उमेदवारांची फर्स्ट स्टेज जी आहे ती CBT 1 एक्झाम असणार आहे. त्यानंतर CBT 2 एक्झाम, त्यानंतर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी आणि सर्वात शेवटी मेडिकल एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे. आता या ज्या स्टेजेस आहे ते आपण थोडा सविस्तरपणे या ठिकाणी बघूया. पहिली जी स्टेज आहे CBT 1 ही तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. यामध्ये मल्टिपल चॉईस म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे. 60 मिनिटाचा अवधी असणार आहे. 75 प्रश्न 75 गुणांसाठी विचारले जाणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे. मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 1/3 इतके मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे.
यामध्ये मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी आणि जनरल सायन्स या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील कोणकोणते उपघटक आहे त्याचा देखील डिटेल्ड सिलेबस तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, CBT 1 ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. हिच्यात शॉर्टलिस्ट झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना एकाच 15 म्हणजेच एका जागेसाठी 15 उमेदवारांना CBT 2 एक्झामसाठी बोलावलं जाणार आहे. आता CBT 2 एक्झाम जी आहे ती देखील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. यामध्ये 2 पार्टमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे, ज्यासाठी 2 तास आणि 30 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. यामध्ये एक टोटल 175 प्रश्न असणार आहे. पार्ट ए मध्ये 90 मिनिट 100 प्रश्नांसाठी, तर पार्ट बी मध्ये 60 मिनिट्स 75 प्रश्नांसाठी दिले जाणार आहे. यामध्ये देखील 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. मित्रांनो, ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलावलं जाणार आहे. CBT 2 एक्झामचा सिलेबस देखील तुम्ही पार्ट वाईज या ठिकाणी बघू शकता. पार्ट एसाठी हा सिलेबस असणार आहे, ज्यामध्ये मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग आणि बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयांचा समावेश होतो. तर पार्ट बी हा तुमच्या ट्रेडनुसार सिलेबस असणार आहे आणि या संदर्भाची संपूर्ण डिटेल तुम्ही या संकेतस्थळावरती जाऊन देखील घेऊ शकता. तुमच्या ट्रेडनुसार सिलेबस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, CBT 2 एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे. यामध्ये कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टचे जे डिटेल्स आहे तुम्हाला या संकेतस्थळावरती जाऊन बघता येणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CBT 2 मध्ये पार्ट एचे मार्क आणि कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टचे मार्क हे दोन्ही मार्क विचारात घेऊनच फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे. आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी, त्यावेळी जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे याची देखील सविस्तर अपडेट तुम्हाला याच PDF मध्ये बघायला मिळणार आहे. आता मित्रांनो, या पदांसाठी नेमकी ॲप्लिकेशन करायचं कसं? सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जायचं आहे. यामध्ये संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट सर्वप्रथम बनवायचं आहे. अकाउंट बनवलं असेल ते अद्ययावत करायचं आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आहे. वैयक्तिक माहिती असेल, शैक्षणिक माहिती असेल, त्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर, सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायच्या आहे. आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये RRBचे लिस्ट तुम्ही बघू शकता. कोणत्याही एका RRB मार्फत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. मात्र तुम्ही महाराष्ट्रातून असेल तर मुंबई RRBसाठी तुम्ही ट्राय करू शकता. मात्र लक्षात ठेवायचं आहे, अर्ज करतेवेळी तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सगळ्यात शेवटी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, असिस्टंट लोको पायलट या पदासाठी दिलेल्या कोणत्याही ट्रेडमधनं तुम्ही ITI असणं गरजेचं असणार आहे, किंवा तुम्ही 10वी नंतर अप्रेंटिसशिप केलेली आहे पर्टिक्युलर ट्रेडमधनं, त्यानंतर तुम्ही डिप्लोमा केलेला आहे दिलेल्या फील्डमधनं, किंवा डिग्री झालेली आहे तरी देखील ॲप्लिकेशन करू शकता. RRB वाईज किती वॅकन्सी असणार आहे, रिजन वाईज किंवा झोन वाईज ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मुंबई RRBसाठी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरी वाईज केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तब्बल 11,127 पदांची एक मोठी भरती असणार आहे. लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.